बाहेरचं वातावरण पाहिलं का? असं टोचणारं ऊन, निरभ्र निळं आकाश आणि रस्त्यावर सन्नाटा. म्हणजे 10वीची परीक्षा चालू. म्हणजे काय झालं, मला कसं कळलं की तो माझ्या मैत्रिणीचा तो नाही का मुलगा शाणपणा, तो नाही का राहुल, नाही का मला विचारायला आला होता व्हॅलेंटाईन्स डेला, काकू याचा अर्थ काय मराठीत सांगता का वगैरे. तर तो मला दिसला आणि तो म्हणाला काकू काकू नमस्कार करतो. म्हटलं मी काकू वाटते का? तर म्हटलं बरं बरं ठीक आहे, आशीर्वाद तुला. कुठला पेपर आहे? तो म्हणाला फिजिक्स. म्हणजे या कृतीला उसासा असं म्हणतात, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर म्हणजे भौतिक शास्त्राचं नाव आलं समोर, जुने दिवस आठवले, डोळ्यापुढे अंधारी आणि हृदय काळं निळं पडलं. म्हणजे हा आता म्हणजे विषयच निघालाय भौतिक शास्त्राचा, तर मला मन मोकळं करू द्या बरं का. की मला म्हणजे तो विषयच कळला नाही कधी शाळेत. खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते. भौतिकात राहते मी, पण भौतिकशास्त्र मला त्यावेळी कळलं नाही कळलं ना. असं काही कंपल्सरी नाही ना की कळायलाच पाहिजे, पहिलं आलं पाहिजे असं काही नाही. मला नाही कळलं, काय करू मी तो क्षण आठवला तरी शिशारी बसली मला त्या क्षणाची. मी एकटी छान युनिफॉर्म घालून 2 वेळा घालून अशी जायचे, लांब होते केस माझे आता, ठीक आहे. तर मला म्हणजे ते सरांचा चेहरा बघितला, ते म्हणाले ये इकडे भौतिकशास्त्रच्या लॅबमध्ये जायचंय. तिथेच घाम फुटला ना, सिंपल घाम तिथेच फुटला. मग ते म्हणाले की इथे उभी राहा. तर तिथे असे घनगोल चेंडू होते लोखंडी, 4-5 एकत्र बिचारे एक साथ बसले होते, शांत होते, स्थितप्रज्ञ लेवलला बसले होते सगळे. तर त्याने इकडनं एक चेंडू उडवला आणि तिकडचा 5वा उडाला. म्हणे याच्यातनं तू काय शिकलीस? आता काय शिकणार? आता मुळात हे करायचंच कशाला ना, की शांत बसले होते, जरा ध्यानस्थ होते. तर तुम्ही इकडनं चेंडू टाकला आणि तिकडनं तो उडाला. म्हणजे या जगात कोणाला शांत बसलेला माणूस आवडतच नाही. म्हणजे ते निर्जीव होते पण ते शांत बसले होते. म्हणजे हे जीवनच कसं आहे बघा ना. जाऊ दे, बसू दे एखाद्याला, त्याची शांतता भंग करायचा प्रयत्न नका करू ना. मग सरांनी तो नादच सोडला, बहुतेक माझा चेहरा असा बघून तो नादच सोडला. मग ते म्हणाले ये दुसरीकडे नेतो. झालं. मग दुसरीकडे असा प्रिझम होता. तर प्रिझम च्या इकडे म्हणजे एक किरण येतो असा. किरण म्हणजे मुलगा नाही, म्हणजे किरण म्हणजे मुलगी पण नाही ना, म्हणजे किरण मुलाचं पण नाव असतं मुलीचं पण असतं, जोक होता. तर तो किरण येतो आणि तो प्रिझमला म्हणजे आता आत जातो आणि तिकडनं असं 10 ठिकाणी, म्हणजे मला माफ करा जरा 70च्या पुढच्या बायकांनी, पण प्रिझम म्हणजे सासू आहे हे लक्षात ठेवा. नाही, तिच्याकडे येणारी किरण आहे ना, म्हणजे तिच्याकडे येणारी इन्फॉर्मेशन आहे ना, ती अशी 10 जणांना सांगून टाकते. मला हे अजिबात पटलेलं नाहीये, तिथेही काही जमलंच नाही मला. म्हणाले चल बाई असं 3रं तरी कर, सर म्हणाले. बिचारी ग. तर मग 3ऱ्या ठिकाणी पण असेच ते स्क्रू आणि नट्स लटकवले होते असे 10-12 वगैरे. ते पण स्थितप्रज्ञ होते, शांत होते. त्याने पट्टी घेऊन ते असे हलवले, एका लेवलला ती पट्टी नेली आणि सोडली. तर ते असे 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 नाचतायत ना. तर म्हणे पहिला कमी नाचतो आणि शेवटचं खूप नाचतो. तर का प्रत्येक वेळी रिझन का हवंय यांना? आणि मी त्याचं काय करणार आहे संसारात पुढे जाऊन? नाही, पहिल्याला कदाचित नाही आनंद झाला म्हणून तो नाही नाचला, आणि शेवटच्याला खूपच आनंद झाला म्हणून तो नाचतोय, घरा 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 फिरतोय. छान आहे ना, फिरू दे, आपण कशाला पडायचं त्यात. पण सगळ्याची कारणं हवी तिथे भौतिकात. त्यामुळे भौतिक शास्त्रात पण मला घनगोल आकाराचा एक 0 मिळाला. पुढे जाऊन रसायनशास्त्राच्या लॅबमध्ये तर म्हणजे असं बघितलं आणि एवढ्या सगळ्या काचेच्या बाटल्या आणि विचित्र अशी द्रव्य वगैरे होती त्यात, आणि एक असा घाणेरडा असा वास पण येत होता तिथे.
तर तेही आठवते मला. ह्याच्यावर पण मला बोलायचं आहे. म्हणजे मला सांगितलं होतं आमच्या ग्रुपला की हे चंचू पात्र असतं ना, चंचू पात्र, तर त्यात एक लिक्विड असतं. मग ते असं ते एक मेणबत्तीवर हे लावायचं आणि ते निळ्याचं हिरवं झालं पाहिजे. आम्ही काही इथे जादूगर म्हणून आलोय का? करामत शिकवायचे का तुम्हाला? आम्हाला करामती करायच्यात का पुढे जाऊन? आणि तो लिटमस पेपर निळ्याचा हिरवा, लालचा पिवळा झाला पाहिजे. कशाला? काही गरजच नाहीये ना. तो काही सरळ आहे का रंग बदलायला? पेपर आहे साधा ना. मी आता कळलं पाहिजे हे, पण कळत नाहीये कोणाला. आणि आम्हाला तेवढं कळत नव्हतं. मी म्हटलं जाऊ दे काहीतरी करूया. मग मी 2 द्रव्य एकत्र घेतली, खाली मेणबत्ती लावली, टाकली. इतका सगळा धूर झाला, आवाज बसला सगळ्यांचा. आवाज असं झालं सगळ्यांचं. मजा आली. पण नंतर माझा पण बसला. अपयश ही यशाची पायरी असते. आता इथे यश म्हणजे पण मुलगा नाही हा. तर म्हणजे 2 ठिकाणी अपयश आलं होतं मला तेव्हा, भौतिक आणि रसायन. आणि जीवशास्त्रात मी ना छान होते, कारण माझं ड्रॉइंग छान ना पहिल्यापासून जन्मतः. त्यामुळे असं छान ड्रॉइंग वगैरे. ती त्याच्या एका बाटलीत पाल वगैरे होती अशी, त्या घाणेरड्या पिवळ्याच्या लिक्विड मध्ये अशी असे वेगवेगळे सरडे पाली वगैरे ठेवल्या होत्या. तर त्यांची मी हुबेहूब ना एकदम डिट्टो ड्रॉइंग काढायचे मी. म्हणजे हृदय असो, प्लीहा असो, मूत्रपिंड असो, सगळ्याची ड्रॉइंग छान. त्याच्यात मला छान नाही 10 पैकी 10 वगैरे मिळायचे. माहिती वगैरे जाऊ दे, पण ड्रॉइंग छान होतं. म्हणजे बघा ना, तर राहुलने फक्त फिजिक्सचा पेपर, फिजिक्स असं सांगितल्यावर किती आठवणी जागृत झाल्या ना. आणि तुम्हाला पण सांगता आल्या. म्हणजे पण खरंच म्हणजे ज्या मुलं मुली सायन्स घेतात ना, त्यांना मानाचा मुजरा आहे. आणि 21 तोफांची सलामी पण आहे. कारण अवघड आहे, जीवन फार अवघड आहे. आता डोरबेल वाजली तर ते डोरबेल वाजताना त्या माणसाचा हात तिथे असताना त्यानंतर होणारी प्रतिक्रिया, एवढं कोण बघतं ना, कोण बघतं? हा, कोणी बघत नाही. इथे दार उघडायला जरा उशीर झाला तर बोलताय. आणि इथे फिजिक्स आणि हे शिकायचंय. आम्ही अपेक्षाच करू नका आमच्याकडनं. म्हणजे आणि हे सगळं केल्यानंतर बाई 0 मार्क मिळाले. त्यामुळे बाबांचा हात जो पडलाय, मी त्यावेळेला त्याची वेलोसिटी मेजर करायची का? नाही ना, नाही करू शकत. डोळे खाली घालून स्तब्ध उभे राहा, बस. विज्ञान जाता आता एवढंच सांगते. म्हणजे विज्ञान दिवस वगैरे माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये वगैरे किंवा मुलाच्या शाळेत मीच केलेत सगळी प्रोजेक्ट. कळलं ना? हा, म्हणजे 0 मार्क असो तेव्हा, पण प्रोजेक्ट छान केले. म्हणजे शाबासकी मिळाली, माझ्यापर्यंत पोचवली मीच माझी. आता मी बंद करणार आहे हे सगळं रेकॉर्डिंग वगैरे. आता मी फोन चार्जिंगला लावणार आहे. आता जर चार्जिंगचा विषय निघाला आणि भौतिकाचा विषय निघाला तर ती चार्जिंगची वायर इथे फोनला लावल्यावर त्या करंट बद्दल जर विचारलं ना,